अगदी कब्बी आईच्या गावात वाटेनं खतरनाक असा मोठा बाईट घ्यावा माझ्या तोंड हात एवढं. मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आम्ही खास विषय म्हणजे आज आम्ही जाणार आहे ओडिसी बघायला क्रिस्टोफन भाईची. क्या क्या बात कर रहे हैं? त्याचं पूर्ण नाव काय वेनम? क्रिस्टोफन नोलन. जर प्रोनाउन्स मध्ये चुकी झाली असेल पण माफ करा, काय नाही एवढं प्रॉब्लेम. चला मग आता आम्ही डायरेक्ट बुक केले सीवूडला तिकीट. कसं काय मजा येणार आणि काय नाही तुम्हाला सांगणार. कृपया करून भाई तुम्हाला एक सांगते गोष्ट मी, जर घोडगाववाला कोण बघा असेल माझा ब्लॉग भाई, तो कृपया करून तो रस्ता बनवा भाई. जिमला जायला कुठं जायला भाई नानाची टांग होते भाई, तिथं पोचतो अशी हालत होते ना भाई, कुठं जाता पण नाहीत. तर पावसाला चालू जातं होतानीच बनवायचा होता का रस्ता ना. एक महिना काय झोपलेलं ठीक आहे, आता काय बोलून फायदा नाही. बनते तरी बनते पटापट. झाला आम्ही आता पोचलोय बेलापूरला आणि पिक्चरला फक्त राहिल्यात 20 मिनिट्स आणि आमच्याकडे 2 मिशन आहेत. एक खायचंय आणि तिथं जायचंय. आता बघूयात ते कम्प्लीट होतं का नाही, का तसंच तिथं जाऊन डायरेक्ट बसायला लागेल. कारण की पिक्चरच्या आतमध्ये काय आम्ही खाणार नाही, कारण की उधर बहुत 19-20 रहता है, आपको पता ही रहेगा. फायनल गाईज आता आम्ही वाजल्यात फक्त राहिल्यात 10 मिनटं आणि आता इथं बेकरीजवळ थांबलो आम्ही आणि तिथं घेतलं आम्ही सँडविच सुसाडमध्ये. सँडविच खाऊन डायरेक्ट आतमध्ये एंट्री मार. एक सँडविच खाऊन काय आमचं पोट भरला नाही म्हणून आम्ही अजून एक सँडविच घेतलेला आहे खतरनाकमध्ये, म्हणजे तो मोठावाला सँडविच. 7 वाजले 10 मिनटं लेट. सँडविच खाला जरा पोट भरला प्रोफेशनलमध्ये. आता बघू आतमध्ये गेलो काय ना काय नाही, पिक्चरचा काय विषय सगळा काय रापा रप रापा रप. खुशी देख रहे हो क्या कितनी खुशी हो रही है. ठीक है अभी क्या है, चलो वेनम दौड़ वही वेनम अगदी कब्बी आईच्या गावात झाली गाई भाई सुसाडमध्ये. जरा आतमध्ये आलो पण भाई धावण्याची स्पीड आमची काही थांबत नाही भाई खतरनाकमध्ये. कारण की भाई पिक्चर चालू झाला आहे. स्टार्टिंगचं सीन तर आम्हाला वाटतंय स्टार्टिंगचं सीन तर आम्हाला फोनच बघायला लागतील. आता काय ऑप्शन नाही म्हणून चला मग. याच प्रकारे मित्रांनो आमचा अर्धा पिक्चर इथेच झालेला आहे. आणि भाई काहीतरी खतरनाक वाईब म्हणजे बोलते ना भाई, पिक्चर भाई पैसा वसूल पिक्चर आहे भाई. काय पण बोला, जर तुम्ही याल तर IMAX मध्येच बघा भाई, साध्या बेद्या बघू नका. कारण की भाई जो वाईब येणार ती येणारच नाही 100% भाई. एक नंबर मज्जा आली. याच प्रकारे आता आम्ही आलो काहीतरी इथं कॅफेचं नाव आहे काय माहीत नाही, पण आता हाफ टाईममध्ये आम्ही पटापट काहीतरी खायचं म्हणून घेतलंय. सिनेमन रोल आणि एक ट्रफल चॉकलेट म्हणून घेतलंय वेनम भाई. चला आता टाइम झाला आमचा भाई, पटापट जाटापट खायला लागला मला. चला मग भावांनो भाई एक नंबर विषय झाला भाई. आम्ही खालच्या सीटला आलो, वरतून भाई खालच्या सीटला आलो खास योजना बघायला भाई. कारण की समोरून कसा दिसतो का माहित नाही म्हणून आम्ही इथं आलोय भाई. समोरून काय व्ह्यू येतोय भाई बादशाहमध्ये. तुम्ही जर शूट चॉईस कराल ना भाई IMAX मध्ये खालचीतून लास्टून दुसरी केली तरी चालेल भाई, पण बादशाह आहे भाई. काय व्ह्यू दिसते भाई टॉपचा. फक्त असं वरती बघायला लागते पण हाय भाई विषय हार्ड आहे. भाई जो पिक्चर होता ना भाई काहीतरीच खतरनाक, म्हणजे विषय हार्ड भाई. काय बोलू फायदा नाही. तर तुम्ही नाही आले भाई, यो पिक्चर बघितला नसेल तर लवकरात लवकर थिएटरमध्ये आहे तर बघून घ्या भाई. कारण की ऑप्शन नंतर तुम्हाला फोनात बघायला काय मज्जा येणार भाई. थिएटरमध्ये भाई अशी फाटली ना भाई खतरनाक. मॅडम 2 शब्द सांगू शकतो पिक्चरमध्ये? शब्दच नाही भाई, शब्दच कमी पडलेत भाई. एवढा विषय खतरनाक आहे भाई, एक नंबर आहे. पण लवकरात लवकर तुम्ही जावा भाई आणि बघून या भाई. कारण की आता 1 महिन्यानंतर आम्ही आलोय भाई, सीट आत्ता भेटली म्हणून. काच विषय भाई. तुप्पाने पिक्चर बनवलाच नसतं तुप्पाने. काय विचार केला नाही काय तो भाई सीन भाई खतरनाक विषय एक नंबरमध्ये. चला मग आता मी इथून निघतोय. आता बघूया काय पुढे जायचं प्लॅन होते तुम्हाला सांगणारच, काय टेन्शन घेऊ नका, जुडे राहा. फायनली मित्रांनो आता आमचं प्लॅन असं झालं आहे की खूप दिवसानंतर आता पिक्चर बघला तर आहे आम्ही. आता आम्ही फायनली जिमीजला जाणार आहोत आणि काय खाणार तुम्हाला प्रॉपरली दाखवूच. कारण की आता भूक लागले तेव्हा खाल्लं ते सँडविच, तेच परत काय खाल्लं नाही. नॉर्मल ते स्वीट खाल्लं टाईमपास म्हणून.
तर बघू इथं जाऊन काय विषय आहे काय नाही, तुम्हाला प्रॉपरली दाखवतो. किती खुशी आणि किती दिवसातून प्लॅन आमचा बनवता महिन्यातून, जाऊ जेमिजला भाई कोण यायला रेडी नाही. फायनली आम्ही दोघांचा प्लॅन आमचा सक्सेसफुल केलेला आहे. फायनली गाईज आम्ही लोकेशनवर आलेलो आहेत. 17 प्लाझा बोलते पब्लिक, ढोल्यासमोर जेमिज बर्गर. वय 6 कसला मोडाले रपक्या 7 इंच. वय 6 तुफानी चट लागले बघून. असं वाटतं ना खतरनाक असं मोठा बाईट घ्यावा. माझ्या हात एवढा मोठा आहे तो. काहीतरीच लागते ते. स्वाद काय स्वाद येईल भाई खाताने. तुफानी हा तर माझा वाला आलेला आहे, बघू शकतो मी. वळते भाई 500 ठीक आहे ना भाई याच्यासाठी. एवढी मोठी स्लाइस दिसते म्हणजे ओके विषय. काय खतरनाक. आता खाऊन दाखव तुम्हाला. खाऊन काय जास्त दाखवणार नाही, नॉर्मली दाखव. खतरनाक विषय. 1 टाइम ट्राय करू ना. एक साईडचे जाते बंडी खायला तू. याच प्रकारे आता आमचं झालेलं खाऊन आणि आम्ही घेतले पार्सल. कारण की विषय असं करा की जास्त मागवलं मग थोडं पार्सल घ्यायला लागतं. नव्हे ना महिन्यासाठी स्वतःसाठी अजून एक पार्सल घेतलं, कारण की त्याचं पोट काय भरलं नाही. रात्री जाऊन तो खाईल एवढं आपल्याला माहितीच असणार आहे. आणि आता इथून जातो आम्ही. चव कशी असलं बरं तर चव होती, क्लास होती. जास्त काय सांगू शकत तुम्ही. डायरेक्ट या आणि डायरेक्ट खावा, इथं समजेल काय विषय नक्की काय नाही. थोडं खावा आमच्यासारखा, जास्त खाऊ नका. मग तुम्हाला चव समजून नाही येणार काय विषय होता. आम्हाला भूक लागली म्हणून जास्त मागवलं आम्ही औषध. तर तो विषय पार्सलसारखा विषय झालेला आहे तो. ठीक आहे चला. आणि आम्ही तुम्हाला माहीत असेल राक्षस आहो, खतरनाक विषय. चला याच प्रकारे मित्रांनो आता आम्ही डायरेक्ट घरीच जाणार आहे, बाकी काय नसणार आहे. आणि आता इथून पार्सल बिर्सल घेतलेलं आहे. आता डायरेक्ट घरीच जाऊन काय तो विषय करू. करा मग कसं वाटलं ब्लॉग, किती दिवसातून बनवला आहे, विषय असा झाला आहे. तुम्हाला जर आवडला नाही आवडला ते मला सांगा कमेंटमध्ये. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सी यू नारा, सय्यनारा, सुसाट.